तिसरा कप्पा आहे त्याला चालक मन, अडल्ट माइंड असे म्हणतात. हा हळूहळू विकसित होत असतो आणि 5-6 वर्षांनी तो स्वतंत्रपणे काम करू लागतो. या कप्प्याचे मूळ कार्य आहे ते सर्व माहिती, सर्व अनुभव तपासण्याचे आणि त्यांचे पृथक्करण करण्याचे. यालाच आपण चिंतन मनन करण्याची शक्ती म्हणतो, आकलन शक्ती म्हणतो. म्हणून हा कप्पा सर्वात महत्वाचा असतो. बरे वाईट, खरे खोटे, इष्टानिष्ट, योग्यायोग्य याचा विचार या कप्प्यात होतो. यालाच आपण बुद्धिमत्ता म्हणतो आणि यावरच माणसाचे पुढील भवितव्य अवलंबून असते. लहानपणापासून माणूस जे काही शिकतो ते सर्व बरोबर असत नाही. अनेक चुकीच्या गोष्टी, हानिकारक प्रवृत्ती, नकारात्मक विचार, कल्पना त्याच्या मनात भरल्या जातात. त्यांच्या प्रभावानुसार जेव्हा माणूस वागू लागतो तेव्हा त्याला संस्कार म्हणतात. संस्कार म्हणजे पालक कप्प्यात नोंदलेल्या गोष्टींनुसार वागण्याचा माणसाचा कल किंवा प्रवृत्ती होय. म्हणून संस्कार चांगले किंवा वाईट असतात. जे जे मनावर बिंबले आहे ते सर्वच बरोबर नसते. म्हणून त्यांची परीक्षा व्हावी लागते आणि ते कार्य हे चालक मन करीत असते. परंतु ही परीक्षा करणे हे लहान वयात शक्य नसते, कारण हे चालक मन तेव्हा पूर्ण क्षमतेने कार्य करीत नसते. त्याची क्षमता हळूहळू वाढत जात असते. शिकलेले परीक्षा करून नीट पचविले जाते. हा मनाचा व्यायाम आहे. म्हणून शरीराला अन्न तसे मनाला शिक्षण आणि अन्न पचायला जसा व्यायाम तसे शिक्षण पचायला संस्कार होत. परंतु अन्न खाण्यात शिस्त नसेल तर ते पचले तरी शरीराला घातक होते. त्याचप्रमाणे शिक्षणालाही कुसंस्काराने वेढले तर हानिकारक होतात. म्हणूनच तर सुसंस्कार हवे असतात. ते सुखाला कारणीभूत होत असतात. कुसंस्कारातून दुःखच होत असते. त्यासाठी लहानपणापासून जे काही कुसंस्कार म्हणून नोंदले जातात त्यांना दुरुस्त करण्याचे काम पुढे जीवनभर करावे लागते. बुद्धाने यालाच सचित्त परियोधपन म्हणजे चित्ताची परिशुद्धी करणे असे म्हटले आहे. ही परिशुद्धी प्रत्यक्ष ध्यान साधनेने करता येते आणि अप्रत्यक्षपणे शील सदाचाराच्या पालनाने करता येते. त्यालाच म्हटले आहे सब पापस अकरण कुसलस उपसंपदा, म्हणजे सर्व प्रकारचे पापाचरण टाळणे आणि पुण्याचरण करणे होय. हीच बुद्धाची मूळ शिकवण होय. तर असे आहोत आपण एक मनुष्य प्राणी म्हणून, आणि आपण जगतो ते या शरीर आणि मनाच्या आधारे. या दोन्ही गोष्टी कायम एकत्रितच नांदत असतात. शरीर आहे पण मन नाही, किंवा मन आहे पण शरीर नाही, असे कधी होत नाही. शरीर आणि मनासह आपण जन्मतो आणि त्यांच्यासह मरतो. एक जाते आणि एक राहते असे काही होत नाही. त्यांचे सर्व कार्यसुद्धा एकमेकांवर अवलंबून असते आणि एकमेकांच्या सहाय्याने चालते. त्यालाच आपण म्हणतो जगणे. बरे, या जगण्याच्या कार्यात कोण प्रधान असते तर ते आहे मन. मनच जगण्याचा, अनुभवण्याचा, भोगण्याचा अनुभव घेत असते शरीराच्या माध्यमातून, आणि मनच शरीराला उत्तेजित करीत असते वागण्यासाठी, जगण्यासाठी. म्हणून मनात येते, मनाला वाटते तसाच माणूस करीत असतो. मनाला नाही पटले तर ते करीत नसतो. आणि कोणी जबरदस्तीच केली तरी सुद्धा त्याचा माणस प्रतिकार करीत असतो. कोणी हातपाय धरून, तोंड वासून जबरदस्तीने काही पाजू लागले तरी सुद्धा शेवटी घोट गिळणे शेवटी जबरदस्ती होणाराच्याच हाती असते. आणि जबरदस्तीने गिळले तरी थुंकून टाकणे त्याच्याच हातात असते.
सांगण्याचे तात्पर्य हे की माणसाचे सर्व करणे त्याच्याच हातात असते. इतर कोणतीही बाहेरची शक्ती किंवा देवदेवता यांच्या हाती काही नसते. ती केवळ एक समजूत आहे. आपला प्रत्यक्ष अनुभव मात्र वेगळा असतो. म्हणून स्वानुभव ही कसोटी आहे. तो खरा मानण्यातच शहाणपण आहे. म्हणून आपल्या स्वत संबंधीचे हे सत्य आपण प्रथम जाणले पाहिजे. तरच आपणास स्वजबाबदारीने जगणे वागणे शक्य होते. आता आपण जगतो किंवा वागतो म्हणजे काय करीत असतो ती वस्तुस्थिती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. तर मग प्रश्न असा निर्माण होतो की जिवंत असणे म्हणजे काय, जिवंतपणाची लक्षणे कोणती आणि मेला म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती. तर आपण त्याला मेला असे म्हणतो जो कोणतीच हालचाल करीत नसतो, हातपाय हालवित नाही, पाहत नाही, ऐकत नाही, बोलत नाही आणि त्याचा श्वासोच्छ्वास सुद्धा चालत नाही. त्याला आपण म्हणतो मेला. आणि जिवंत कोण, तर जो सर्व प्रकारची हालचाल करतो. तो शरीराची हालचाल करतो, वाचेची हालचाल करतो, मनाने सुद्धा हालचाल करतो. याचा सरळ अर्थ असा की जिवंत राहणे म्हणजे हालचाल करणे आणि हालचाल करणे म्हणजेच जिवंत राहणे होय. वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला म्हणतात टू बी इन मोशन मीन्स टू ऍक्ट म्हणजे जगणे. आणि या अर्थानेच विश्वातील प्रत्येक गोष्ट सतत परिवर्तन पावत असते. काहीही अचल, स्थिर, ठोस असत नाही. त्यालाच विज्ञानाच्या भाषेत म्हणतात एव्हरीथिंग इज इन अ फ्लक्स की प्रत्येक गोष्ट सतत प्रवाहाच्या वाहण्यासारखी परिवर्तन पावत असते. हा या सृष्टीचा नियम आहे. तो कधी बदलत नसतो आणि त्यापासून कोणालाही सुटका नसते. तशी ती कोणत्याही माणसाला किंवा प्राण्याला असत नाही. हाच नियम माणसाला सुद्धा लागू होतो. जसाच्या तसा. माणसाच्या या हालचालीयुक्त जगण्यालाच पूर्वीच्या धम्माच्या भाषेत म्हणत असत कर्म करणे. याचा अर्थ माणूस कर्म करीतच जगत असतो. जगणे म्हणजे कर्म करणे. शारीरिक हालचाल म्हणजे कायाकर्म, वाचेची हालचाल म्हणजे बोलणे, तसेच खाणे सुद्धा म्हणजे वाचाकर्म आणि मनाची हालचाल म्हणजे विचार वगैरे म्हणजे मानोकर्म होय. म्हणजे कर्म करीत जगणे हाच आहे आपल्या जगण्याचा अर्थ. कर्म हेच आपले सर्वस्व आहे. तेच आपल्या हाती आहे, तेच आपले आहे आणि त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. जगण्यासाठी त्यालाच अनुसरावे लागते. म्हणून मग आता आपण या कर्म करण्याच्या प्रकाराचे थोडे मर्म लक्षात घेऊया. आता हालचाल किंवा कर्म हे नेहमीच कारण असते आणि जेथे कारण असते तेथे त्याचा परिणाम होणे सुद्धा असते. हा सृष्टीच्या कार्यकारणभावाचा कॉज अँड इफेक्ट नियम आहे. सृष्टीच्या सर्व नियमांप्रमाणे हा नियम सुद्धा अप्रिवर्तनीय असून तो आपणास पूर्णपणे लागू होतो. याचा अर्थ असा की आपण जगण्यासाठी जी जी काही शारीरिक, वाचिक व मानसिक हालचाल करतो त्या प्रत्येक हालचालीचा परिणाम होत असतो. तो आपणास टाळता येत नसतो. यालाच म्हटले जाते कर्माचे फळ. उदाहरणार्थ आपणास हात हालविण्याची हालचाल करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि त्यामागे आपण खुल्या जागेत किंवा मैदानात अशी हालचाल केली तर त्याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरास व्यायाम मिळेल. परंतु गर्दीच्या ठिकाणी हा हात मागे पुढे असा काही हालविता येणार नाही की जेणेकरून तो इतर कोणाला तरी लागेल. आणि समजा तसा तो कोणाला लागला तर व्यायामाचा एक परिणाम शरीरावर होईलच होईल, परंतु ज्याला तो लागेल तोही आपणास दुसरा काही प्रसाद देऊन एक वेगळाच परिणाम दाखवून देईल. याचा अर्थ असा की आपल्या हालचालीतून सुख तसेच दुःख निर्माण होत असते. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.